मित्रांनो, कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कळते की घरातला गॅस संपलाय. तुम्ही गॅसवाल्याला फोन करता, पण तो सांगतो पुढचे 25 दिवस सिलेंडर मिळणार नाही. हे ऐकायला विचित्र वाटतं ना? पण सध्या भारतातल्या अनेक शहरात असंच घडतंय. मुंबई, पुण्यात हॉटेल्स बंद व्हायची वेळ आली आहे आणि दिल्लीत लोक पहाटेपासून रांगा लावून उभे आहेत. पण या सगळ्याचा संबंध हजारो किलोमीटर लांब चाललेल्या एका युद्धाशी आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? चला तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्की काय घडतंय ते ऐका. सध्या परिस्थिती अशी आहे की गॅस न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणाच्या खानावळी आणि हॉटेल्स बंद पडत आहेत. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये हॉटेलवाल्यांना गॅस मिळणं कठीण झालं आहे. यामुळे बाहेरचं जेवण महाग होऊ शकतं किंवा हॉटेल्सला टाळं लागू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिकडे युद्ध होते, मग आपल्याकडे गॅस का कमी पडतोय? याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिले कारण, ज्या समुद्री मार्गातून भारतात गॅस येतो तिथे युद्धाचा धोका वाढला आहे. त्यामुळे गॅस घेऊन येणारी जहाजे अडकून पडली आहेत. दुसरे कारण, कतार हा देश भारताला सर्वात जास्त गॅस देतो, पण तिथे सध्या गॅस तयार करण्याचं काम तात्पुरतं थांबलं आहे. त्यामुळे भारताला मिळणारा पुरवठा कमी झाला आहे. हे संकट पाहून सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 25 दिवसांचा नियम. आता तुम्हाला एका सिलेंडरनंतर लगेच दुसरं सिलेंडर बुक करता येणार नाही. त्यासाठी किमान 25 दिवस थांबावं लागेल. हे यासाठी केले जेणेकरून कोणीही गॅस साठवून ठेवू नये. कडक कायदा. सरकारने गॅसच्या साठेबाजीवर बंदी घातली आहे. जो कोणी गॅस लपवून ठेवेल किंवा काळाबाजार करेल त्याच्यावर कडक कारवाई होईल. नवीन पर्याय. आपण आता फक्त एकाच देशावर अवलंबून न राहता इतर देशांकडून गॅस विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारने सांगितले आहे की सर्वात आधी आपल्याला घरच्या गॅसला आणि गाड्यांच्या CNGला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच तुमच्या घरातला गॅस लगेच बंद होणार नाही, पण हॉटेल आणि कारखान्यांना मात्र थोडा कमी गॅस मिळेल. म्हणूनच आपल्याला चांगलं जेवण कदाचित महाग मिळू शकतं. तर मित्रांनो, जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही तोपर्यंत ही समस्या राहू शकते. पण घाबरून जाऊ नका आणि उगाच काही कारणाने सिलेंडर साठवून ठेवू नका.